धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर, लातूरमध्ये उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगली येथे सर्वपक्षीय धनगर समाजाच्या वतीने येथील शिवशंभो चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। सुमारे 1 तास झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपालचा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत। राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात लेखी 3 वेळा लिहून दिले की महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत परंतु धनगर आहेत। अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही। त्यामुळे तात्काळ राज्य शासनाने निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी पंढरपूर, लातूर, नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवशंभो चौकात एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्यात। सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे शहरात येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। त्यानंतर प्रमुख आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं।